अहमदनगरमध्ये आता मतदानाला जाण्यापूर्वीच बोटाला शाई लावून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा लंके यांचा आरोप आहे। स्वतः मविया उमेदवार निलेश लंके यांनी संबंधित व्यक्तीला पकडलेले आहे। प्रत्येक मतासाठी 500 रुपये देऊन बोगस मतदान करून आणलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे, जे स्वतः आता निलेश लंके यांच्या सोबत आहेत। थेट विचारा निलेश लंकेंना नेमकं काय घडलं होतं। हा प्रकार आहे, स्वतः निलेश लंके आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की साहेब नेमके हा काय प्रकार घडला होता। त्यावेळेस आम्ही निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर भेटी देत होतो। त्यावेळेस आमचे विक्रम राठोडांना फोन आला की भिंगारला आपण जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पैसे वाटप चालू आहे एका इमारतीमध्ये आणि शाई लावून पैसे वाटप चालू आहे। त्याच्यावेळेस आम्हाला कळलं, आम्ही लगेच गाडी टर्न केली आहे, मोटरसायकलवर आम्ही तिथे गेलो। तर आम्हाला इतका गंभीर प्रकार आमच्या समोर आला। तिथं शाईची बाटली आणि ते शाई लावायचे, आधार कार्ड घ्यायचे ते आणि त्याला पैसे द्यायचे, हा प्रकार आम्ही ते कॅप्चर केलं। काही लोक पळाले, मग आम्ही त्या शाईची बाटली ते लोक सगळं व्हिडिओ केला, आम्ही पोलीस स्टेशनला जमा केले आणि नंतर आम्ही बघितलं, माहिती घेतली। तो जो आम्ही उचलून न्याला तो लोणी परिवाराचा विखेंचा ठेकेदार आहे। दुसरा जो पळाला त्याचा व्हिडिओ मग आम्ही बघितला, त्याचा पालकमंत्र्याबरोबरचे फोटो आहेत त्याचे। असा प्रकार जर असेल तर बघा ना, हे लोकशाहीचा खूनच आहे राव। मतदानच नाही करून द्यायचं, तिकडे शाई लावायची तिकडेच बाहेर जा। तुम्ही उजेड करा ना राव याच्यावर, बघा ना। निश्चितच देखील असाच प्रकार देखील घडलाय। रात्री तर ते भाजपचा कार्यकर्ता पैसे वाटीत होता, लोकांनी पकडलं। 7-8 लाख रुपये, 8-9 लाख रुपये त्याच्याकडे निघले। पोलिसांनी दाखल सुद्धा नाही केला तर काय करणार, त्यांची सत्ता आहे ना। या संदर्भात तुम्ही काही निवडणूक काय आता हे खालीच लोक मदत करीत नाही आम्हाला, तर वरचे लोक मदत करताना काय बघू आता। मी आमची लिगली टीम आहे ना, ते लिगली आहे ना, तर निवडणूक आयोग म्हणलं मोठा विषय आहे ना। आमच्या लिगल टीम संघ आता बोलू निवांत झाली जरा, आता थोड्या वेळा 5 मिनिटांनी सरकारी यंत्रणा असेल, पोलीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।